नाही काय रडती कुठे हसत हसत भांडे घासते हसत हसत भांडी घासते मग ज्यांना नाचलेला लय आवाज येतोय मला नाचत नव्हती भांडी घासती माझं काय काय बरंच काय काय म्हणत होतीच की कुठे काय मी काय नाही केसावर भांड्याचं असं काय म्हणत होती अगं ती बाई सारखी ती भांडीवाली आली काय ना की तू सारखी घेते ते भांडी घेते मग आता का एवढी एवढी तर भांडी बघ की त्यात लावायला जागा नाही खाली मांडायला लागली तरी भांडीच घेते माझी मम्मी ज्याला घासतंय त्यालाच कळतंय काय भांड्याची दशा आहे घासा भांडी घासा आपण घासत नाही ना त्यामुळं दिवसात ना 8 वेळा नसते ते भांड्याचाच राडा घासा नसती भांडी ताप आहे नुसता पुण्याला गेला पत्रावळ्याच आणते बघ तू पप्पांना सांगून पुण्याला गेल्या पत्रावळ्या आणती का इथं मिळत नाही ते पत्रावळ्या पुण्याला जरा चांगल्या ब्रँडच्या भेटल्या तर तिथल्या काय फटते ते का काय पत्रावळ्या नाही पण पोरगी पर रडकुंडी आलेला का भांडी घासू 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 दिवसात ना 8 वेळा त्या भांड्यात 8 वेळा कारण काय किचन बंद तर बाहेर पावसाला आधी थांबव पावसाला थांब जर लावता येत असता तर ती पण केलं असतं पावसाला थांबवलं तर तुझी भांडी कमी होते कारण पप्पा घरी असलं ना तर लय काम काढत्यात तळत्यात आणली सारखं मटणावर जोर आहे ही पाहिजे तळण करा ते पाहिजे नुसती भांडीच काढते ती यासारखी वरचा टोप खाली नुसता जाऊ दे काय बोलू मी आधीच मला वैताग आलाय ते म्हणते भांडी होती तिकडे भुका लागायचा म्हणजे अजून परत भांडी विकणार आहे ती अगं ती म्हणते आता जेवायचं नाही हातात घेऊन खायचं असं नाही मुलगी तर तळण संपलं जा वाढ त्यांना तू जा आपली नेते जा पोरगी माझी कटाळे भांडी लाव 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 म्हणजे घेते तीच भांडी अशी तर काय करायचं 10 वेळा तीच भांडी घासा जी भांडी घासते ना त्यालाच कळतं ना की काय होतंय ती दिवसात ना एक भांडं पडलं की लगेच 4 दिसतात एकाच्या जागेवर मग आता तू सांग चहा ठेवला नाही लागला चष्मा नाही लागला मला ते म्हणायचं नाही मला लावू दे ऐक की चहा ठेवला तरी पाहुणे आली तरी चहा द्यावाच लागतोय ना आता काय बोलू मी पाहुणे आली तर तांब्या भरून पाणी द्यायला लागतंय परत ना चहा करायचं म्हटलं की पातेल आलं गाळणी आली कप बशी आली हा बरोबर आहे कप बशी पण आली आणि मग आणि ह्यांना पावसाळ्यात चव सुटली की हे तळा त्याला भांडी काढा जाऊ दे मरू दे आमची दशा आम्हालाच माहिती भांडीवाली घासणाऱ्यालाच कळणार काय भांडे कपड्याने भांडी पावसाळ्यात तर लय भारी कळते कुठं भिजते तीच पण कळण आपल्याला बाहेर जर कपडे धुवायला बसलं तर राहू दे आता काय वरनं पाऊस पडतोय खाल्लं सगळं आपणच ओलं होती असू दे आता काय करते ग असू द्या मुलगी माझी करते भांडी हे घासते चल जेवायला त्यांना आधी वाट मी ते घासून सगळं आता राहून दे घासायचं झालंय सगळं किचन साफ झालंय किचन हे साफ झालंय तवर हो का तुम्हाला बघायचंय का भांडे हो का एक घासतंय तर एकाची भांड्याची हो का भांडी काढतोय आम्ही हो का इथं घेऊन बसले ती भांडी आणि हो का ही मेन माणूस बघा आमचं काय चाललंय हा ती पण हो का गच भरलं होतं हो का दोघांनी भुका लागलं त्या 10 वाजले तुमच्या अजून भांडी माहिती हळूहळू बसलीस बायको अडकून नारड्यात सासू बनणार होती पण बायको बसली अडकून नारड्यात लई कारकार माझ्या मागल्या का तुझा बायकोचा ना या साहेबाला मी आत्ताशी एवढं संपवलं तर लगेच म्हणजे संपवलं आणि ती बाकीचं कोण खायचं कालवण भाकरी ते आणून ठेवलंय की काय सगळं पुढे आणून ठेवलंय ते कोण खायचं ती पण एवढं वरचं खायला जाच करत जाऊ नको ग मला खाता पेता नाही जात कशाला करते तुम्हाला खाओ खा बिना कामाचं मी बसीन परत नारड्यात अडकून तुमच्या खा तर मित्रांनो कसलं टेस्टी लागतंय घरचं आहे म्हणून ग लई पुढं दिसतंय ना आणि त्यात पाऊस पडतोय मग बघितलं का मित्रांनो आमचा काय उद्योग आहे कुरवडं पापड काय असेल ती सगळं विकायचं आणि त्यात आमचा नवऱ्याचं काम आहे आपलं वाडगं भरून तळून खायचं आहे का नाही काय आपल्या घरी आधी टेस्ट बघायची कशी लागते मस्तपैकी लागते का हा थंडी गारट्याचं बरं नाही
आणि खाताना जरा किरकिर करत जाऊ नको माझ्या माग. जाऊ दे बाबा, ह्या नवऱ्याचं एक असतं वेगळं. तर एवढूस तर संपवली. एवढूस मग काय केलं तेव्हा? आता एक पाकिट पडलं होतं. मग आता एवढं भरलेलं होतं, मग एवढूस तर संपलंय. एवढूस राहिले तर त्यासाठी काम तेव्हा त्या दोघींना नाहीतर आपण खाऊ दे ना जरा तरी वाईट का असं शिव्या खात चाल. लका पोटा मार नका केल्या पाहिजे. मग पाठी वाढलं. आता काय बोलायलाच नको. बोललं तर बिचाऱ्याच्या पोटा बिटात दुखायचं आम्ही बोलतोय म्हणून. राहू दे, त्यापेक्षा इथनं उठूनच गेलेलं बरं. तर मित्रांनो, खायला या आता एवढं टोप वाडगं बनवलं होतं, सगळं झालं की मित्रांनो, आता काय भाकरी खाल्ली तरी नाही खाल्ली तरी हात काय राहिला बरोबर आहे. तर एक गेलं उठून. बाळा ऐक की, शिव्या खायला अगं ऐक ना, डब्बे. ए ऐक की, मी काय सांगते ती. एक खिच्च्या पापडाचा तळते जरा. कढई मी छोटी ठेवलेली. बर ती राहू दे, उडदाचं पापड तळ जरा. ठीक आहे. ऐकलं तर का आली लगीच. हे असं आहे बघा, काय तळायचं म्हणलं का नाही की लगीच काय पाहिजे पण ती. जरा अर्धी भाकरी जास्त जास्त तुम्हाला जाणार, कमी जाणार नाही. हा बघ कुठलं. ती नव्हती बरं चालतंय. हा बारकसच आपलं उडदाचं पापड छान आहे ते. अर्धा किलो होतं ना. ए अर्धा किलो काय, अर्धा किलो तळती काय. अर्धा किलो तळत नाही होतं ना. हीच तळ. तर मित्रांनो या तुम्ही पण पापड खायला या मित्रांनो. अगं मग ह्याच्यात पोट माझ्या भरायचं. बरोबर जरा 2 घास. वय बाबा ह्याच्यात पोट भरायचं का? अगो बाई एवढं काय ग मला होणार आहे. अगं 30 पापड आहे ते 30. मग 30 पापड लय येतोय मला. बाबा एवढूसा एका घासापुरता. काय ग जेवणार आहे का नुसतंच पापड घेणार आहे. जेवणार पण पापड पण खाणार. एक नंबरची दोन तळणाला हावरट संकट नाही. बाकीच्याने खाल्लं नाही तरी भांडी काढते. आता हात दिला काय ते बघ. करू शकत नाही काय. हम्म. खावा घ्या अजून. आपलं तेल संपलं तरी चालेल पप्पा पावसाळ्यात, पण सूट द्यायची नाही. खावा आपलं. खावा खावा पप्पा काय खावा. ते पावसामुळे पाऊस लय पडायला लागला की ह्याच्यावर तुटून घराबाहेर पडायला. पडत नाही ती कोण, पण पाऊस पडायला लागला की बाई शेवया तळ, भजी तळ, चहा कर. अवघड आहे ह्या दोघांचं. आणि भांडी घासणारच. किती पण थंडी वाजू दे, त्या पाण्यात हात घालावंच लागतं. पण काय पण म्हण, तू सेवा करते म्हणून आम्ही खात. हो गो बाई अगो. ए तुझ्या तोंडावर हात फिरवायला लागलं पप्पा. गपकी काय काय खावा. काय पण म्हण. राहू द्या. लय भावना पोचल्या खोट्या खोट्या तुमच्या बाळापर्यंत. खावा. उद्या पत्रावळीत देते आणून त्यातच खावा. मी तुम्हाला आधी म्हणते, खाऊ द्या. पत्रावळीत हं, खावा. काय गेली विडी का खोडी विडी आहे. लय वैतागले तुम्हाला. लय ताप दिलाय तुम्ही दिवसभरात मला. बघितलं तर 4 भांडी निघते ती. 4 भांडी. मग नाही होत. 4 भांडी कालवणाला, 4 भांडी भाकरीला, परत ना कालवणाचा टोप वेगळा, भाताचा टोप वेगळा, परत ना अजून काय राहिलं सायलं काय अजून चमचा उलातनं काय बाय. तुमच्यापुरतं एवढं ठेवू का. खा खा खाऊन घ्या आधी. राहिलं सायलेलं बघू आम्ही खायचं का ना खायचं ते. अगं तुझं नाही. कसं होतं परत तुझं आशा मोड नको करायला. अशा मोठ आम्ही तळून खाऊ, नाही तर राहू दे आम्हाला. नाही ते जेव्हा पडलेलो आम्ही. का ग जातो आपली तळून खा आधी. माझ्या पुजारी. खा खा हा. डोक्यावर पडलेलं माणूस सारखं नुसतं चरतच राहतंय. हा हो का. ह्यांना वाटतात ना खा. ती 4 भांडी ह्यांना एक दिवशी घासायलाच बसवायला पाहिजे. एवढं भाजलेलं होतं एवढंच खाल्लं. एवढंच खाल्लं. एवढंच राहिले ग. आता ते एवढंच कसं होतंय, खाल्लं. तुम्ही काय खाणार नाही नाही. आणि तुम्ही मुगच करणे ते वाया जाणार. अहो, ती आता ते धरून हाणलं पाहिजे पहिल्यांदा. तुम्हाला हाणलं पाहिजे धरून. इकायला मांडलेलं सगळं खाऊन संपवलं म्हणते ला, आपण खाल्लंय वाटतं. तसं नाही ग. कसं करणार ती? ह्यांना पंक्तीला आता पाहुणी रावळी यायला पाहिजे होती 4 घरात. आता येऊन गेली. मगाशी ती जेवायला जर थांबली असती का नाही आणि असं तळून पुढं ठेवलं असतं तर ह्याने एकट्याने गिळलं असतं. त्या पाहुण्यासनी काय घातलं असतं. आ तू आहेस की तळून द्याला. ती म्हणली तळून असती, द्यायला. पाहुणं भुकेला राहू दे आपल्या गप्पामध्ये. हेच पाहुणं बुक्यालं भरलं एकदाशी. मन भरलं का पोट भरलं कुणाच ठाव. नक्की काय भरलं. अगं खाऊ दे तरी का का अशी करते तू. खाऊ दे त्यांना. बाबा खा खाऊ खा. दे. हे घ्या. खा अगं खा. खाऊ दे. खा खाऊ दे जाऊ दे तिकडं. इथनं उठलेलंच बरं मी. नाही डोक्याला ताप व्हायचा. खा खा बाबानो खा. त्या आंब्याला आणि त्या तळणाला इतका हावरायचं. अगं काय जावं बघावं तर दोन्ही, तिकडं दोन्ही. जिकडं जाईल तिकडं तीच बोंबा बोंब आहे. पण खाणं काय सोडणार नाही बिचारा. खा. तर मित्रांनो तुम्ही पण या खायला. आणि तुम्हाला बघायचं असलं तर बघा. ही एक पट हावरं आणि दुसरं दुप्पट हावरं बघायचं आहे का तुम्हाला. हो मला का फक्त तळण बस. हो का.
लगेच तळायला जा म्हटलं की लगेच तळायला पण आली ही. हिला पण काम नाही आणि त्यांना पण काम नाही. हे अशी गत आहे. काय काम आहे, बाहेर निघायचं नाही, आपलं खायचं आणि गप्प खा खा. तर मित्रांनो या तुम्ही पण कुरवड्या पापड मस्तपैकी तळण खायला. तर बाय मित्रांनो. या माझ्या बरोबर बसायला या पापड खायला. बसायला या घेऊन. चकण्याला लय भारी आहे माझ्या. चकण्याला बाऱ्या घेऊन या. लय भारी सांगताय बघते तुमच्याकडं. तर चला बाय मित्रांनो. बाय.